हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये कुरकुरीत खमंग अशी आळूवडीची रेसिपी, जी फटाफट बनवून तयार होत नाही, उशीर लागतो, पण टेस्टला तर एकदम मस्त झक्कास अशी होते। मस्त कुरकुरीत खमंग अशी चहाबरोबर एकदम मस्त लागते। चला तर रेसिपी सुरू करूया। तर ही घरची आळूची पानं आहेत, ती आपण तोडून घेऊया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर ही मी पानं अशी तोडून घेतलेली आहेत। हे वरचं जाडसर देठ असते ते काढून घ्यायचं असते। तर आपण आता हे वरचं जाडसर देठ काढून घेऊया, म्हणजे कसं रोल करताना मग ते प्रॉब्लेम होतो, म्हणून हे जाडसर देठ आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि आता आपण ही सर्व पानं स्वच्छ धुवून घेऊया। ही घरची पानं आहेत म्हणून जास्त डस्ट लागलेला नाही आहे। मार्केटमधले असतात त्यांना फार डस्ट लागलेला असतो, म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचे असतात। तर ही आता पानं आपण धुवून घेऊया। आता काय करायचं, आपण वाटण करून घेऊया। तर वाटण करण्यासाठी मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता हे मिरची आपण तोडून घेऊया। मिरचीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात, पानं लहान आहेत म्हणून मी फक्त 3च मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हा लसूण वगैरे सर्व धुवून घ्यायचा आहे। आता हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी, थोडासा ओला नारळ घेतलेला आहे। प्रत्येक स्टेटमध्ये अलग अलग रेसिपी असते, ही आमच्या इथलीच रेसिपी आहे। तर ही आता थोडीशी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा त्यामध्ये मी ॲड करणार आहे। आणि आता हे थोडीशी चिंच टाकून घेऊया, म्हणजे आळूची पानांना खाज असते ना थोडी, म्हणून ते घशाला खवखव करते, म्हणून थोडीशी चिंच टाकून घ्यायची असते। थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, आणि थोडंसं पाणी टाकून मस्त छान असं वाटण करून घ्यायचं आहे। हा तामझाम पहिले साफ करून घेऊया आपण। आणि आता वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त छान असं वाटण झालेलं आहे। जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे, थोडं पातळच ठेवायचं आहे। आता एका बाउलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे, आणि जितकं बेसन घेणार त्याचं थोडं कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाच्या पिठाने काय होते, मस्त वडी असं कडक होते, मग कापायला मस्त छान अशी व्यवस्थित कापता येते। आणि त्यामध्येच आपण हे आता वाटण ॲड करून घेऊया। आता त्यामध्ये मी आगरी कोळी मसाला टाकलेला आहे, त्यामध्ये सर्व असते म्हणून आगरी कोळीच मसाला टाकलेला आहे मी। फक्त हळद टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता मी गरम मसाला टाकत आहे, हा सुद्धा होममेड गरम मसाला आहे। सध्याचे बदनाम गरम मसाले नाही आहेत, आणि ते मी यूज पण कधी करत नाही, घरचाच गरम मसाला घेते। थोडीशी हिंग टाकून घेतलेली आहे, आणि हे आता सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे वाटण। आता वाटण सुक्क आहे ना, म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊया। हे आपण मिक्सरमध्ये केलं होतं, त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करत आहे, आणि ते आता आपण व्यवस्थित पेस्ट करून घेऊया। छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे, जास्त जाडसर नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। आता तीळ ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर स्किप करू शकता। तीळने काय होते, अजून मस्त क्रंची होते म्हणून। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, ही आपण पानं धुवून ठेवली होती ना, ती आता काय करायचं, 2 पार्टमध्ये मी डिवाईड करत आहे, म्हणजे मी 10 पानं घेतली होती, तर मी 5-5 पानांचा रोल बनवत आहे। तर आता काय करायचं, एक पान घ्यायचं, असं उलटं ठेवायचं त्याला, आणि असं उलटंच लावायचं आहे त्यांना, वाटण असं उलटं लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता एक सीधं एक उलटं पान असं करायचं आणि लावून घ्यायचं, म्हणजे कसं रोल करताना व्यवस्थित छान रोल होते म्हणून। आता एक सीधं एक उलटं असं करतच जायचं। सध्या ही पानं लहान आहेत, पावसाळ्यात मस्त मोठी पानं होतात आणि रोलसुद्धा छान होतात, पण ही सध्या लहान पानं आहेत म्हणून मी आता लहानच रोल करणार आहे। हे बघा, एक साईडलाच ठेवून आता होईल हा रोल। तर व्यवस्थित असं छान वाटण करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं। आणि आता काय करायचं, मस्त ह्याचा रोल करून घ्यायचा। तर रोल करण्यासाठी अगोदर काय करायचं, ह्या कडा आहेत साईडच्या, ह्या कडा पहिले फोल्ड करून घ्यायच्या, नाहीतर काय होते, मग वाफवताना ते असं निघायला, वाटण असं निघते बाहेर, म्हणून हे फोल्ड करून घ्यायचं कडा, आणि छान असं पॅक करून घ्यायचं आणि मस्त रोल करून घ्यायचं। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सुताने बांधू शकता, नाहीतर मग वाफवताना ते सुटायची शक्यता असते, म्हणून हे मी सूतसुद्धा थोडंसं असं बांधून घेते।
जास्त नाही, असं थोडंसं फिरवून घ्यायचं. हे बघा छान मस्त रोल झालेला आहे. असेच आपण रोल करून घेऊया. आता मी हे कुकरमध्ये वाफवणार आहे. रोल लहान आहेत म्हणून माझे कुकरमध्ये फटाफट होतील, तर फक्त 2 शिट्ट्यामध्येच रोल आता शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही पातेल्यात करणार असाल तर पातेल्यामध्ये 20 ते 25 मिनटं लागतात वाफवायला. कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यामध्ये छान असं वाफवून होते. तर आता आपण 2 शिट्ट्याची वाट पाहूया. आता आपण कुकर गॅसवर ठेवून 2 शिट्ट्याची वाट पाहूया. आता कुकर थंड करून घ्यायचा आहे, वाफ काढून घ्यायची आहे. आणि हे बघा मस्त छान 2 शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहेत. तुम्हाला वाटत असेल थोडं असं नरम आहे तर तुम्ही अजून 1 शिट्टी घेऊ शकता. तर हे आता थंड करून घ्यायचं, एकदम थंड करायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 1 तास ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित कडक होते आणि कापायलासुद्धा छान जाते. तर आता हे पूर्ण व्यवस्थित मी थंड करून घेतलं होतं आणि 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता हे आपण ह्याचे छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायचे आहेत, तुम्हाला हवं त्या आकारमध्ये. तर आपण आता हे कापून घेऊया. हे वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे बघा मस्त कडक झालं तर मस्त वड्या होतात. त्या आता आपण छोटे छोटे अशा वड्या पाडून घेऊया. आळूवडी बनवायला पेशन्स लागतो, कारण की फटाफट बनवून तयार होत नाही, उशीर लागतो. पण टेस्टला तर खूपच छान असतात. आणि मोस्टली आपण गणपती गौरीमध्ये तर आळूवड्या बनवतातच महाराष्ट्रामध्ये, कारण पावसाळ्यात मस्त पानं होतात. तर आता काय करायचं, एका पॅनमध्ये राई टाकून घ्यायची आहे आणि थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे. राई जिरं तडतडलं का मग ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करायच्या आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, हे तुमच्यावर आहे. तर हे बघा शॅलो फ्रायमध्ये म्हणजे कमी तेलामध्ये सुद्धा होते. आता ह्या वड्या आपण काय करायचं, गॅस एकदम बारीकच ठेवायचा आणि 10 ते 15 मिनटामध्ये अलटून पलटून मस्त खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. म्हणजे मस्त कडक होईन तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे, मंद गॅसने कसं मस्त कुरकुरीत होतात. हे बघा अलटून पलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा खमंग फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आपल्या आळूवड्या फ्राय झालेल्या आहेत. हे बघा छान अशा कुरकुरीत मस्त. आता हे काढून घेऊया. हे बघा चहाबरोबर ते एकदम मस्त झक्कास अशा लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.